नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. कहाणी अजस्त्र पुलांची मालिकेतील चौथ्या पुलाची आपण माहिती करून घेतोय. मिलाव ब्रिज त्याच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. तुम्ही कल्पना करा की या मिलाव ब्रिज वरून कार चालवतात तुम्हाला काय दृश्य दिसेल. अहो, जर हिवाळ्याचे दिवस असतील तर खालचे 200 मीटर पेक्षा जास्त उंच असलेले सगळे खांब ढगात लपलेले असतील आणि तुम्हाला काय दिसेल? आपली कार चक्क ढगांवर तरंगत चाललेली आहे. त्याच वेळेला हा ब्रिज थोडा कर्व्ड असल्यामुळे काय होईल की तुम्हाला वक्राकार ब्रिज संपूर्णपणे दिसेल. जर त्याच वेळेला वरून सूर्याची किरण या तारांवर, केबल स्टेड वरती ज्या तारा वापरल्या त्यांच्यावर पडल्या तर तुम्हाला हा ब्रिज अक्षरशः चमचमता दिसेल आणि या तारांमुळे एखादं तंतुवाद्य तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहील. हेच जर तुम्ही मिलाव गावातून हा ब्रिज पाहिला तर तुम्हाला या तारा तेवढ्या दिसणार नाहीत, परंतु मजबूत पुलाचं आखीव रेखीव दर्शन मिळेल. हो, हा पूल बघायला खास मिलाव गावात पर्यटक येऊन राहतात. हा पूल म्हणजे एक सौंदर्य, एक काव्य आहे असंच तुम्हाला जाणवेल. आता या पुलाची निर्मिती करताना काय काय करावं लागलं हे आपण बघतोय. गेल्या भागात आपण बघितलं की याचे 7 खांब कसे बांधले. आता सगळ्यात जोखमीचं काम सुरू झालं. यातील प्रत्येक खांबावर 90 मीटर उंच स्टीलचा पायलॉन उभा करायचा होता. कशाला? कारण त्या पायलॉन वरती प्रत्येक पायलॉनच्या बाजूनी 2 बाजूनी 11 केबल्स जाणार आणि खालच्या रस्त्याला जोडणार. आता हा रस्ता 2.5 किलोमीटर लांबीचा स्टीलचा रस्ता आणि 90 मीटर उंचीचे 7 स्टीलचे पायलॉन हे कुठे बांधले तर ते आयफेलच्या पॅरिस जवळच्या फॅक्टरीत बांधले. प्लाझ्मा टेक्निकनी ते फॅब्रिकेट केले. त्याचं प्रिसिजन मिलीमीटरच्या शतांश भागापेक्षाही कमी होतं. इतक्या मजबूत ताकदीने आणि प्रिसिजननी ते भाग बांधले, परंतु प्रत्येक भाग हा जवळपास 90 टनाचा आणि 22 मीटर उंचीचाही असू शकतो. पॅरिस जवळून तो मिलाव गावात आणताना अक्षरशः कॉन्ट्रॅक्टर्सची, ट्रान्सपोर्टर्सची परीक्षा घेतल्या गेली. कारण कधी पूल, कधी हवामान खराब, कधी पोलिसांची मदत, कधी धोकेदायक वळणं, या सगळ्यातनं तावून सुलाखून हे सगळे पार्ट्स मिलाव गावात पोचले तेव्हा मुख्य कॉन्ट्रॅक्टरनी निश्वास सोडला. कारण 4 वर्षापेक्षा 1 दिवस जरी जास्त वेळ लागला असता ब्रिज पूर्ण करायला तर एका दिवसाला $30,000 दंड होता. हा दंड कोण भरणार? कॉन्ट्रॅक्टरच ना. त्यामुळे यात उशीर केलेला चालण्यासारखा नव्हता. मुळात ब्रिजची किंमत $400 मिलियन. तर तुम्ही हा विचार करा की असे हे 7 90 मीटरचे पायलॉन खाली येऊन बसलेत. आता त्यांना वर कसं उचलायचं? त्यासाठी कन्व्हेन्शनल फॉर्मवर्क चालणार नाही, कारण मुळात हा पूल 200 मीटर उंचीवर आहे. मग ते गेलं. दुसरा पर्याय हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर 90 टनाचे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असे 90 मीटर उंचीचे स्टीलचे पायलॉन उचलूच शकणार नाही. मग पर्याय काय राहिला? साधा सोपा इजिप्शियन पर्याय. इजिप्शियन लोकांनी पिरॅमिडसाठी जे टेक्निक वापरलं तेच टेक्निक इथे वापरलं, फक्त त्याला थोडी आधुनिकतेची जोड दिली. प्रत्येक कॉन्क्रीटच्या खांबावर आधी एक तात्पुरती क्रेन उभी केली. त्या क्रेनला खाली स्टील केबल्सनी पक्क केलं आणि प्रत्येक क्रेननी खालचा 90 मीटर उंचीचा स्टील पायलॉन आधी वरती खेचला. त्यानंतर त्याला आडवा केला आणि हळूहळू क्रेनच्या साहाय्याने तो आडव्याचा उभा केला. उभा केल्यानंतर तो खालच्या कॉन्क्रीट कॉलमशी पक्क्या रीतीने जोडला आणि मग त्या प्रत्येक पायलॉनच्या दोन्ही बाजूच्या 11 केबल्सनी खालचा रस्ता पक्का जोडला. आणि हा असा रस्ता जोडल्यानंतर
343 मीटर अंतरावरील 2 खांबांमधील रस्ता हा एकदम सरळसोट झाला. हो, आधी तो रचून ठेवला तेव्हा वेडावाकडा होता आणि केबल स्टेड ब्रिज टेक्निकमुळे जेव्हा तो ताणून पक्का केला तेव्हा तो सरळ झाला आणि दृष्ट लागण्यासारखा देखणा झाला. आता हा ब्रिज तर तयार झाला, पण पुढे काय? हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर एक महत्वाची टेस्ट बाकी होती. अहो, कोणताही ब्रिज तयार झाल्यानंतर त्याची लोड टेस्ट, म्हणजे तो दिलेलं वजन नीट घेऊ शकतो की नाही, ही टेस्ट करणं फार आवश्यक असतं. आणि ही टेस्ट कशी होते तर जवळपास 28 ट्रक्स 900 टनाचं वजन घेऊन 343 मीटर स्पॅनच्या मध्यभागात 24 तास उभ्या होत्या. या वजनाने हा पूल म्हणजे तो रस्ता थोडासा वाकेल. तो किती वाकायला हवा तर साधारण 46 सेंटीमीटर पेक्षा तो जास्त वाकायला नको, ही इंजिनियर्सची धारणा होती. प्रत्यक्षात हा पूल या 900 टनाच्या वजनामुळे फक्त 26 सेंटीमीटर वाकला. म्हणजेच हा ब्रिज पाहिजे त्यापेक्षा कितीतरी मजबूत होता. हे कळल्याबरोबर अर्थातच फ्रेंचांच्या भाषेत शॅम्पेनच्या बाटल्या फुटल्या. म्हणजेच काय की ब्रिज पूर्ण झाला, आता याचं यश तुम्ही सेलिब्रेट करायचं. तर हा असा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर फ्रेंच अध्यक्ष जॅक शिराक यांनी 14 नोव्हेंबर 2004 ला हा पूल लोकार्पणासाठी खुला केला आणि 2 दिवसांनी लोकांनी यावर त्यांच्या कार्स न्यायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 50,000 कार $60चा टॉल भरून जेव्हा या पुलावरनं पसार झाल्यात तेव्हा कॉन्ट्रॅक्टरनी निश्वास सोडला. हो, कारण त्याला $400 मिलियन कर्ज 75 वर्षात वसूल करायचं होतं. ते आता 30 ते 40 वर्षातच वसूल होणार. तो खूप खुश झाला. मंडळी, या ब्रिजवरून तुम्ही निदान एकदा तरी ढगातून कार चालवण्याचा आनंद लुटावा ही आमची इच्छा आहे. तरच ती या मिलाव ब्रिजच्या करत्या धर्त्यांना एक प्रॅक्टिकल सलामी दिली असं होईल. जरूर बघा आमचा चॅनल गोष्टी वास्तूंच्या, विलक्षण निर्मितीच्या. आणि हो, तुमच्या कॉमेंट्सही द्यायला विसरू नका. त्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही अजून उत्तमोत्तम वास्तूंची ओळख तुम्हाला याद्वारे करून देऊ शकतो.